अशा स्त्रियांच्या संसाराला काहीच कमी पडत नाही। सांगावे त्यालाच, अजून कुणाला सांगणार नाही। मागावे त्याला, जो देईल स्वखुशीने। आवडून घ्यावे तेच, जे मिळाले आहे नशिबाने। आणि नाते जोडावे त्यांच्याशी, जे निभवतील निस्वार्थपणे। जिभीसारखा खतरनाक अवयव नाही। माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, नको ते खाल्लं जातं, नको ते पिलं जातं। हे सगळं जिभेमुळे होतं। जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त शांत राहा। वेळ स्वतःच साक्ष देईल। ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे जाण असते, तिच्या संसाराला कधीच काही कमी पडत नाही। वेळ, विश्वास, आदर हे 3 असे पक्षी आहेत, जे एकदा एका ठिकाणी उडाले की ते परत त्या ठिकाणी बसत नाही। सांभाळून ठेवणे ही एक कला आहे। ती संपत्ती असो वा नातं, सांभाळता आलं पाहिजे। ज्यावेळी तुम्हाला बघता समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळेस समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे। दुःख देऊन आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन, कष्ट करून फळ मिळवणे म्हणजेच व्यवहार, स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती, माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती। आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च व्यक्तींना माहिती असते, परमात्मा आणि आपला अंतरात्मा। संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्ध शांतपणे जिंकता येतात। समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही। व्हॉट्सअप असो की जीवन, लोक फक्त स्टेटस पाहतात। यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाद्वारे जग बदलतात आणि असफल लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात। चांगल्या लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ गुण हा असतो की त्यांना लक्षात नाही ठेवावे लागत, ते लक्षात राहतात। कोणीच कुणा वाचून मरत नाही इथं, कारण वेळ जगायला शिकवते। निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरजच नसावी। चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात मिळतात। अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही, याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागतील। नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो। जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते आनंदात घालवायचं की दुःखात हे मात्र आपल्याच हातात असते। झाडावर एका सरड्याने आत्महत्या केली होती। सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, मी आजकाल रंग बदलण्यात माणसांची बरोबरी करू शकत नाही। जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला मिळतील। विष वृक्ष लावावे लागत नाही, ते आपोआपच वाढतात। संशयाचेही असेच आहे। दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात। जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगाने नटलेली ही दुनिया बघत नाही, तोपर्यंत हे जग आपल्याला खूप छोटं वाटतं आणि आपले विचार पण तितकेच छोटे राहतात। यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्यात तणाव निर्माण करतात। आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत। लोकांची पाकिट वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत। माणसं प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो। हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसं वापरली जातात। समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते। संघर्ष वडिलांनी शिकवला, संस्कार आईने शिकवले, बाकी सर्व दुनिया शिकवतेच आपल्याला। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।